हो डॉक्टर बघा ठेवा आपलं पण न्यूज. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगतो की मी फक्त काही स्पष्टीकरण घ्यायचं होतं. त्यात माझ्याकडे डॉक्युमेंट्स होते त्याच्या बाबतीत विचार करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आणि पोलिसांना हे सांगतो त्याचं आंदोलन करण्यासाठी आलेलं नाही आहे. ते करणार आम्ही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला रितसर आपण परवानगी घेऊन आपण ते करणार आहे. तर मला फक्त हे विचारायचं होतं की हे आपलं डॉक्युमेंट आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस MIDCचं. त्याच्यामध्ये तुमचं जे पहिल्या नंबरचा जे मुद्दा आहे ते मुद्दा आहे ऑप्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. आणि त्याच्या रस्त्यावर ट्रक्स उभे आहे, केमिकल्सचे ट्रक्स उभे आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहे. तर असे कोणते अधिकारी होते ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे. एक प्रश्न. दुसरा की जेव्हा हे ऑप्शनच्या तुमच्या नियमामध्ये लिहिलेलं आहे 20% प्लॉट्स, आम्हाला हे याचं उत्तर द्या की याच्या अगोदर अनेक लोकांनी आपल्याकडे अर्ज केले होते की आम्हाला शेंद्रामध्ये जागा पाहिजे. तुमचा एक रेग्युलर एक स्टेट उत्तर होतं की 1 इंचची जागा अवेलेबल नाही आहे. मग एक जागा तयार करून विदाउट ऑप्शन करण्याचं कारण काय होतं? सर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा 80% जागा संपते त्यानंतर आपली दुसरी पॉलिसी की प्रायोरिटी आणि एक्सपान्शन. तर प्रायोरिटीमध्ये 20 करोडच्या वर ज्याचं इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपण स्पेशली आपलं इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करण्यासाठी जागा देतो. त्याच्यामध्ये फॉरेनच्या कंपन्या असतात किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या असतात. आणि त्यानंतर एक एक्सपान्शन पॉलिसी असते की एखाद्याला आपलं जागा कमी पडत असेल, त्याचं पूर्ण युनिट त्याला अजून एक्सपांड करायचं असेल तर त्या बाबतीत आपण ह्या 2 गोष्टी त्याच्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त करतो. तर ह्यांनी याच्यात प्रायोरिटीमध्ये जागा मागितलेली आहे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट ही 20 करोडच्या वर आहे. त्यामुळे यांचा प्रस्ताव आम्ही हेड ऑफिसला पाठवलेला आहे. आणि त्यांनी जी जागा मागितली होती ॲम्युनिटीमधून, तर आमच्याकडे 2 ॲम्युनिटी होत्या याच्यात. पहिल्या अम्युनिटीसाठी सर्जनरी जे कन्वर्ट केलं ना आपण, तर पहिली जी राखी होती रिझर्व, तर त्यात 70 ते 80 ट्रक उभे राहण्याची क्षमता होती. एक सेकंड. जे आपला पहिला जे ट्रक टर्मिनस आहे त्याची जागा आहे 42,000 स्क्वेअर मीटर आहे. ट्रक टर्मिनसची रिझर्व जागा किती आहे? 42,000 स्क्वेअर मीटर. तिथे किती बस थांबू शकेल तुम्ही लिहिलेले? त्यांनी रिपोर्टमध्ये असं होतं की 70 ते 80 ट्रक. नाही माझं उत्तर 42,000 स्क्वेअर मीटर मध्ये 250 बस थांबणार हे तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही लिहिलेले आहे. 250 बस. 42,000 ला 50% करा आपण, किती होणार? 21,000 होणार. तर 42,000 मध्ये 250 बसेस थांबू शकेल. तर हे लँड तुम्हाला जे डिरिझर्व करायचं होतं तर त्याच्यामध्ये तुमच्या आकडेनुसार तिथे 125 बसेस ट्रक्स थांबायला पाहिजे होते. तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगितलं की तिथे 70च बस ट्रक्स थांबू शकेल? 50% एरिया, 1 एकरामध्ये 250 तर अर्धा एकरमध्ये 125 ट्रक्स. पण तुम्हाला हे करायचं होतं, रजिस्टर करायचं होतं म्हणून प्रपोजलमध्ये काहीतरी की आम्हाला आवश्यकता नाही आहे या लँडची. याचं नाही तर याचं स्पष्टीकरण तुमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे. माझं मॅथमॅटिक्स वीक आहे तर तुम्ही समजावून सांगा. 42,000 मध्ये 250 बसेस तर 21,000 मध्ये किती ट्रक्स थांबायला पाहिजे सर? तर त्याच्या सुविधा आणि 2 टर्न होता सर त्यांचा समोरचा रोडचा, त्या टर्नमुळे त्यांनी साहेबांनी म्हणले ते टर्न होत नाही गाड्या, मोठ्या गाड्या असतात ना. आपण गेले का सर तिथे कोणी आपल्यापैकी तिघांपैकी? म्हणजे आम्ही जेव्हा गेलो आधी आमच्या सोबत तुम्ही चाललं तर तिथे रॅडिको कंपनी आहे. तिथे लोकांना आम्ही जेव्हा भेटलो, आम्ही सगळं मीडियावाले गेले होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दररोज 150 ट्रक्स तिथे येतात दररोज.
आता ही आमच्यासोबत तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला कळेल की तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहे. तर कोणता ज्ञानी अधिकारी होता की ज्याला वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची नाही मंत्री साहेबांना द्यायचं आहे? सर्वे का नाही केलं आपण? सर्वे रिपोर्टमध्ये लिहायला पाहिजे होतं की नाही तिथे आम्ही गेलो होतो आणि ट्रक्स रस्त्यावर उभे आहे. SPA चा म्हणजे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा रिपोर्ट द्यायला घेतलेला आहे आम्ही. आणि सर्वे झाला की मॅडम सर्वेचा कॉलम खाली आहे. नाही, तुम्ही जे त्याच्यामध्ये प्रपोजल दोन्ही पाठवले. हे रिपोर्ट चालतं आपलं. SPA ही हायर अथॉरिटी आहे सर्वेपेक्षा. SPA ने काय म्हटलं की आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला हे लँडची आवश्यकता नाही आहे, ट्रक टर्मिनस नंबर 2 आपल्याला नाही पाहिजे. सर्वे मध्ये हे आलं असतं की नाही त्या जागेवर त्याच्या शेजारी रस्त्यावर खूप सारे ट्रक्स उभे आहेत. ठीक आहे, पण ठीक आहे मी समजू शकतो आपल्याला. याच्या बाबतीत तुमचा नियम आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला आहे मॅडम? नाही झालेला आहे. मग 20% लँड आपल्याकडे शिल्लकच नाही आहे तिथे. आपल्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ना, जे लोकांना आपण सांगितलेलं आहे की 1 इंची जागा आमच्याकडे नाही आहे. नाही, जेवढे काही व्हॅकंट प्लॉट होते आता 1-2 होते तर सगळे आम्ही टेंडरमध्ये काढलेले आहे. त्याचं प्रोसेस काय होतं? प्रोसेस आम्ही पब्लिश केली म्हणजे याच्यामध्ये पेपरमध्ये जे 2 प्लॉट आहेत ते, आणि त्याच्या अगेन्स्ट मग जेवढे ऍप्लिकेशन आले ज्याचा हायर बीड आहे त्याला ते प्लॉट मिळणार. या प्लॉटच्याही केलं होतं पेपरमध्ये? नाही, ते कन्व्हर्शन झालेलं आहे, तो प्लॉट नव्हता. तो काय फुकटात देणार होते ते प्लॉट? ते कन्वर्ट केल्यामुळे नाही, दुसऱ्या प्लॉटसाठी नियम वेगळं, या प्लॉटसाठी आपण पेपरमध्ये का नाही दिलं? आपल्याला इंग्रजीमध्ये आहे रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंट्स विल बी इश्यूड थ्रू नॅशनल न्यूजपेपर्स. हे आपल्या मग ह्या प्लॉटच्या पेपरमध्ये का नाही दिले? दुसऱ्या प्लॉट्सच्या दिले आपण. अम्युनिटीसाठी रिझर्व होता पण देणार होते ना. एम्युनिटीचा प्लॉट तुमचा फ्री झाला होता, तुम्ही त्याला हे केलं होतं, डी रिझर्व केलं होतं, तर ते ओपन प्लॉट झालं. ओपन प्लॉट झाला नंतरच तुम्ही विकले ना. तर ओपन झाल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये का नाही दिले? तर याचं उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्हाला. काय असं कंपल्शन होतं की नाही दुसरे प्लॉट्स आम्ही सगळं पेपरमध्ये देणार? शेंद्र्याच्या बाबतीत बोलतो मी, वालूच्या बाबतीत बोलतो, आता तुमच्या बिडकीमध्ये जे आहे ते सगळं प्लॉट्सचं तुम्ही पेपरमध्ये ऍड देतो सगळं. याचा का नाही दिलं हे मला सांगू नका की मतलब ते एम्युनिटीचा होता, तुम्ही त्याला डिरेजिस्टर करून ओपन प्लॉट केलं, नंतरच तुम्ही विकलं. एम्युनिटीचा प्लॉट तुम्हाला विकता येतच नाही, तर तुम्ही डिरेजिस्टर केल्यानंतर ते ओपन प्लॉट झाला. मग त्याचं का पेपरमध्ये नाही दिलं? त्याचं ऑप्शन का नाही केलं? माझा इंटरेस्ट होता ना, मला ते विकत घ्यायचं होतं. सर मैडम उत्तर तो देना पड़ेगा आपको. ऐसा खामोश बैठ के है तो हम आपकी खामोशी को सुनने के लिए नहीं आएगी. आप लोग बेमानी करेंगे और हमसे एक्सपेक्ट करेंगे कि हमने खामोशी से सब सुन लेना. मेरा थोड़ा सबमिशन है सर. सर अपना अगर 100% इंडस्ट्रियल एरिया में अगर प्लॉट्स है तो उसमें अपन 80% जो है वहाँ पर डायरेक्ट अलॉट करते हैं. और बाद में जो बचे वाले 20% है वो अपन ऑप्शन में करते हैं. लेकिन उसके अलावा भी अपनी एक पॉलिसी है, वो है प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट की है. तो वो 20% का तो है अलग है ही, लेकिन अगर कोई FDI फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट या फिर कोई प्रायोरिटी जो कि 20 करोड़ के ऊपर का अगर अपने को कोई डिमांड आता है तो अपन उनको डायरेक्ट देते हैं सर. ऐसा अपना पॉलिसी है हमारी सर. तो वो पॉलिसी के हेड के अंडर ही अपन ने वो प्लॉट अलॉट किया है. सर आपका नाम क्या बताए? कृष्णा जाधव. कृष्णा जाधव साहब, प्रायोरिटी अलॉटमेंट के अंदर अगर आप इसका ओपन टेंडर करे होते तो हो सकता है कोई बिडर बोला होता है कि हम 200 करोड़ रुपये इसमें इन्वेस्ट कर रहे हैं करके. आता प्रायोरिटीमध्ये आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला क्रायटेरिया ऑफ स्क्रुटिनी ऑफ डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हे 5-6 आपले कॉलम्स आहे. आपण कोणीही जमीन घेतलं, पैसे दिलं आणि ते काय सेटअप करणार आहे. कृष्णा जाधव साहेबांनी जे सांगितलेले आहे की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये येणार होतं का? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते तुम्ही DPR मध्ये असं आहे की फॉरेन डायरेक्टर हे इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरा क्रायटेरिया हे आहे की इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स हे तुम्हाला बघावं लागतं. हे तुमच्या नियमाप्रमाणे DPR मध्ये तुमच्या नियमाप्रमाणे इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स हे महाशयचा कोणता इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स आपण मागितलं होतं की साहेब आपण
कोणकोणती इंडस्ट्री चालवत आहे का? नाही, कोणताही नियम. तुमच्या नियमाप्रमाणे मी आपल्याला आपले नियम सांगत आहे मॅडम. आपण मागितलं होतं का की तुमच्या नियमामध्ये असं कोणीही पैसे देऊन लँड घेऊ शकत नाही. तुमच्या क्रायटेरिया ऑफ स्क्रुटिनी लँड देताना सुद्धा त्यांच्या क्रायटेरिया काय काय आहे, तर त्यांच्यामध्ये हे पण आहे इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स. तर तुम्ही मागितलं नाही. साहेब मोठे होते. एम्प्लॉयमेंट जनरेशन हे बघतो तुम्ही की आम्ही हे लँड देत आहे, खूप सारा रोजगार त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे म्हणून आपण ते लँड देत आहे. हे महाशयांनी जे लँड घेतलेलं आहे 106 कोटी रुपयाची फॅक्टरी तयार करून किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यामध्ये? 93. फक्त 93 लोकांना लँड मिळणार आहे, ते नोकऱ्या मिळणार आहे 5 एकरामध्ये. मॅडम आपण वालूजमध्ये MSMEला जे छोटे छोटे गाळे दिलेले आहे, ते तुमच्या वालूजचं जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारी जे MSMEला जे दिलेले आहे छोटे छोटे गाळे जे दिलेले आहे त्या 3 एकरामध्ये आहे. किती लोक काम करतात आपल्याला माहित आहे तिथे? 1000 लोक काम करतात सर. 1000 लोक. त्या सगळे इंडस्ट्रियलिस्टचे ते लोकांना मी बोलवले होते. ते MSME 3 एकरची जागा आहे. 93 लोकांना आपण हे देणार होते. समजा माझी पण इच्छा होती तिथे ते लँड घेण्याची, मी तुम्हाला जास्त बिल्डिंग मध्ये जास्त पैसे दिले असते. मी 93च्या ऐवजी 150 लोकांना, तर तुमच्याकडे हे चॉईस झाली असती की आपल्याला कुणाला द्यायचे आहे. आता आपल्याला हे सांगा मॅडम की याच्या अगोदर आपल्याकडे खूप सारे अर्ज आले असेल की आम्हाला शेंद्रामध्ये लँड पाहिजे. कृष्णा सर कुछ आए थे ऐसे एप्लीकेशन? हाँ सर, आते रहते कितने आए थे सर? अभी एग्जैक्ट तो बताना मुश्किल. एक अंदाजा बता दीजिएगा सर. साल भर में 2, 4, 10, 100, 50 20 एक एप्लिकेशन्स आते हैं. मग प्रायोरिटीने त्यांना द्यायला पाहिजे होतं की ते जेन्युइन इंडस्ट्रियल हे आहे, एंटरप्रिन्युअर आहे. आणि आपला दुसरा नियम हे पण सांगतो ना की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्री आहे त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर ते प्रायोरिटीवर त्यांना देण्यात येतं. पॉलिसी आहे तुमची. तर अनेक असे ज्यांची इंडस्ट्री शेंद्रामध्ये आहे त्याचेही अर्ज आपल्याकडे आलेले आहे, आम्हाला एक्सपान्शनसाठी लँड पाहिजे. ते तुमचा नियम आहे ना. दिलेले सर. मग त्या स्क्रुटिनी करून बऱ्याच जणांना आपण एक्सपान्शन. आता तुमच्याकडे एकही ऍप्लिकेशन नाही आहे असं? नाही आहे. हे श्रमिक उद्योजक सहकारी औद्योगिक वसाहत या लोकांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं सगळ्यांनी. आणि हे शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोक आहे. महाराष्ट्रीयन मराठी लोक जे तिथे काम करत आहे आणि शुद्ध मराठी लोक आहे. कष्ट करणारे, मेहनत करणारे, वडापाव विकणारे नाही. त्यांच्या मुलांना वडापाव नाही, ते इंडस्ट्रीच्या काम करत आहे. असे 60 लोकांनी मॅडम आपल्याकडे पुरावा हे देऊन अर्ज देऊन, हे आपला अर्ज त्यांचा अर्ज आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक वेळ आणि MIDC ऑफिसला गेलो होतो. काकडे, वामनराव, बलवंत, नारायणराव, अप्पासाहेब, मधुकर, दिनकर, हेमलता, सागर, ज्ञानोबा, हे सगळं मराठी लोक आहे. त्यांना पण नाही दिलं. त्यांचा अर्ज घेतलं आणि टाकलं कचऱ्यात, कारण ते मंत्री नाही आहे. हे सगळे लोक आज भाड्याने जागा घेऊन तिथे आपली छोटी छोटी इंडस्ट्री चालवत आहे. त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेले आहे की आम्ही सगळे भाडे करू आहे आणि आम्हाला थोडी थोडी जागा द्या, आम्ही ते विकत घ्यायला तयार आहे. नाही झालं मॅडम, नाही झालं. तुम्ही त्याच्यावर ते सगळं तुम्ही सांगितलं तर मी उद्या हे सगळे लोकांना तुमच्या समोर आणून की किती वेळा इथे आले होते ते आणि त्यांना आपण दिले नाही. देतो मी आपल्याला पूर्ण कॉपीज, आपल्याला सगळं देतो.
आपल्याला हायकोर्टाने एक निर्णय दिला होता, थोडासा जुना आहे, पण हायकोर्टाने हे जे 60 लोक होते ज्यांनी आपल्याकडे जागा मागितली होती, तर हायकोर्टाचा ऑर्डर आहे MIDCला, तुम्हाला पार्टी करण्यात आली होती, त्याच्यामध्ये गवई साहेबांचा ऑर्डर आहे. We prima facie find that the allotment which has been done in favor of the respondent number is permissible as per the government policy, since these are the existing industries. We therefore vacate the status quo insofar as the allotment to the state respondent. However, we directed that the respondent MIDC shall not make any further allotments of the plots unless the plots sufficient enough to cater to the needs of the petitioners are earmarked. हायकोर्टाचा ऑर्डर होता की हे 60 लोकांना आणि जे लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहे या पेटिशनमध्ये होते, जोपर्यंत तुम्ही त्यांना हे देत नाही लँड, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अलॉटमेंट करू नये. हायकोर्टाचं जजमेंट होता. तेही आपण, कारण मंत्री मोठे असेल, सत्ता आपल्याला ट्रान्सफरची भीती वाटली असेल. मॅडम, आम्ही याच्या बाबतीत आम्ही काय करावं तुम्ही सांगा. त्याचे ऍप्लिकेशन आहे त्याचं मी स्टेटस सांगते. तुम्ही नियमाच्या बाबतीत बोला फक्त. आपण जे नियम तयार केलं, नाहीतर मी तुम्हाला देतो, तुम्ही फाडून टाका आणि सांगा की आम्हाला जे मंत्र्यांचा आदेश येईल त्या मर्जीप्रमाणे करणार आम्ही. हे लोकांच्या आणि नियमांच्या खड्ड्यात जाऊ द्या, कचऱ्यात टाकतो. मी तुमच्या नियमाच्या बाबतीत पुस्तकं आणले ना, हे कोणी तयार केले? कृष्ण साहेब, कोणी तयार केले? तुम्ही तयार केलेले आहे. MIDCचा नियम आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस. मतलब मोठा धन्ना सेट असेल, मोठा नेता असेल, तर त्याच्यासाठी सगळे नियम डावलून. कन्व्हर्शन वगैरे सगळं हेड ऑफिसच्या स्तरावर होतं. झालं ना मॅडम. प्रस्ताव पाठवतो मॅडम, मी मानतो की इथून आपण एक प्रस्ताव तयार केलं, 3 लोक बसले, त्यांनी प्रस्ताव पाठवला की आम्हाला हे नाही पाहिजे करके. आता आपल्याकडे टाइम असेल तर MIDCच्या कोणत्याही अधिकाऱ्याला घेऊन तिथे एकदा जाऊन बघा ना की किती ट्रक्स रस्त्यावर उभे आहे, त्या प्लॉटच्या शेजारी, रस्त्याच्या दोन्ही बाजूने. मलाही समजतं की तुमच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हे इतकं मोठं आहे, नाही तर तुला हे मुख्य उपमुख्यमंत्र्याच्या समोर उभे करणार, हे करणार, दादागिरी दमदाटी करून. बिचारे ते पण अधिकारी जे आहे ते कोण त्याचा विरोध करणार? मग आपल्यालाही असं वाटलं की नाही, ठीक आहे, मंत्री साहेबांनी मागितलं, ते प्लॉट जेव्हा डिरिझर्व झाला ते ओपन झाला, त्याच्या ओपन मध्ये आपण ऑप्शन का नाही केलं, जे तुमचा नियम आहे. आपण म्हटलं ना मॅडम की एम्युनिटी प्लॉट होतं, ते होतं, त्याच्यानंतर ओपन झाला डिरिझर्वच्या नंतर. हे मॅडम नियमाप्रमाणे. नाहीतर काय आहे की मी तर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIला, सगळ्यांकडे जाणार आहे आणि आपलाही नाव देणार आहे की याच्या मते, या संगनमतामध्ये हे MIDCचे अधिकारी हेही लोक सामील होते. मी CBIच्या अँटी करप्शन विंगला जाऊन हे सगळं दाखवणार की साहेब यांचा नियम आहे. आणि तेही नाही केलं तर मी कोर्टात जाणार. इतक्या वर्षाची आपली नोकरी आहे, मग लढा. आणि कृपा करून मॅडम, कृष्णा साहेब, पेपरमध्ये काही खाडखोड करू नका. आमच्या माहितीप्रमाणे मंत्री साहेब आता काही खाडखोड नवीन पेपर तयार करत आहे याच्या बाबतीत. जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तेच ठेवा, नाहीतर ते कोणीही असू द्या, जेलमध्ये आपली ही त्यांची फाईल सध्या हेड ऑफिस आहे सगळं. म्हणूनच ते 8 दिवसाचा टाइम घेत आहे ना उत्तर द्यायला. आमची एक मागणी आहे की आपण जशा नियमांचा सगळं उल्लंघन करून हे प्लॉट अलॉट केले मंत्री साहेबांना, एक प्रस्ताव आपल्या वतीने हेड ऑफिसला पाठवा
की ते आम्ही चुकीने केलेले आहे, आम्ही त्याचा सर्वे केलं नाही. आजही तिथे गेल्यानंतर तिथे खूप सारे ट्रक्स उभे आहेत, तिथे ट्रक टर्मिनसच व्हायला पाहिजे. आणि तसं नाहीच करायचं असेल तर पुन्हा त्याचं ऑप्शन करा, त्या प्लॉटचं ऑप्शन करा जे तुमच्या नियमाप्रमाणे आहे. आमची हे मागणी आहे. मॅडम नाहीतर काय आहे, मी कृष्ण साहेब अननेसेसरी नहीं क्या, यू ऑल विल बी इन ट्रबल. ये आप खुद मानते हैं. रिटायरमेंट को पता नहीं है कितना टाइम है, ये तो यंग है. लेकिन आखरी के दिनों के अंदर नाही ठीक आहे ना. पण आता जे कोणी असेल त्यावेळी त्यांनाही सांगतो मी की तुम्ही नियमाप्रमाणे करा ना. इतके सारे मराठी महाराष्ट्रीयन लोक धंदा करायचे नाही, त्यांना धंदा करायचं होतं. आजही ते धंदा करत आहे भाड्याच्या जागेवर. त्यांनी आपल्याला लिहून दिलेले आहे की आम्ही भाड्याच्या जागेवर हे काम करत आहे. असे 60 लोक आहे. हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे आपल्याला की जोपर्यंत त्यांना प्लॉट मिळत नाही कोणत्याही नवीन अलॉटमेंट करायचं नाही. तुम्ही दिलं नाही मॅडम. तर आमची अपेक्षा हे आहे, नाहीतर आम्ही तर सोडणार नाही मॅडम. मी मतलब स्पष्टपणे बोलतो कृष्ण साहेब, हे सरकार काही करेल नाही करेल मला माहित नाही आहे की आपल्या नेत्याचा विरोध कशाला जायचं. पण मी तर जाऊ शकतो ना, मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जाऊ शकतो. दिल्लीमध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवणार. पुन्हा ऑप्शन करा ना. म्हणजे तुम्ही सगळं नियम, म्हणजे हे जे पुस्तक आहे ना हे माझी नाही आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस, MIDCचं हे पुस्तक आहे, गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ MIDC. हे त्यांनी तयार केलेले आहे. आणि कृष्ण साहेब मला म्हणता की FDI त्या फॉर्च्यून 500 कंपनी होती का ते, की 2000-3000 कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे, टाटा बिर्ला साहेब येत आहे. ठीक आहे, शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे. पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे. आम्ही फक्त आमची मागणी आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा, प्रस्ताव पाठवा. ते तुमचे हेड ऑफिस करतील नाही करतील, नाही तर आम्ही तर कंप्लेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं नावं घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगनमताने हे सगळं झालेलं आहे का. आणि बहुतेक जे 6.5 कोटी रुपये तुम्ही प्लॉट विकलेले आहे त्याचं ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते, MIDCला मिळाले असते. बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असलं असतं ते 10 कोटी रुपये तुम्हाला दिले असते. तर आमची मागणी हे एकच आहे कृष्ण साहेब, आपल्या RO साहेबांना सांगा, हेड ऑफिसला सांगा, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही सोडणार नाही. जे आम्हाला करायचे आहे, आंदोलन करायचं आंदोलन करू, कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आणि सरकारलाही आम्ही सगळं पुरावे देणार आहे. ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, अँटी करप्शन विंग ऑफ CBI आणि इन्कम टॅक्सलाही पाठवणार आहे की असे 27 कोटी रुपये स्वतःच्या खिशातून देणारा मंत्री रिक्षा चालवणारा म्हणतो. तर बघू आम्ही. ठीक आहे सर.